तोंडाने तापट पण मनाने मायाळू. गंगा आजी. उंचीपुरी गोरीपान, हसऱ्या चेहऱ्याची, कपाळावर ठसठशीत कोंदण आणि स्वभावाने तितकीच तापट. चालताना तिच्या हातात कायम एक काठी असायची आणि तोंडाचा पट्टा तो तर सतत चालूच. कोणी काही विचारो अथवा न विचारो, गंगा आजीच्या मनात जे असेल ते तोंडावर यायचेच. पण एक गोष्ट मात्र खरी होती, स्वभावाने तापट असली तरी मनाने ती तेवढीच मायाळू होती. फक्त तिचा तापटपणा सगळ्यांच्या लक्षात राहिला. तिचं मऊ मन मात्र फार कमी लोकांना दिसलं. फाटकं लुगडं नेसलेलं, पायात तुटलेल्या चपला, त्या चपलाही एखाद्या दोरीने बांधलेल्या आणि एका हातात काठी. त्या काठीचा आधार घेत गंगा आजी गावात इकडून तिकडे फिरत राहायची. एका जागी शांत बसणं तिला कधी जमलंच नाही. गंगा आजीचं घर गावापासून थोडं दूर शेतात होतं. एक मुलगा गजानन, पण मुलगा आणि सून यांचं फारसं पटायचं नाही. सासू सुनेचं नातं तर अगदी 36चा आकडा. घरात काही काम करावंच वाटलं तर करायचं, नाही तर सकाळीच काठी टेकत टेकत गंगा आजी गावात दाखल. हा तिचा रोजचा ठरलेला दिनक्रम. दिवसभर एक घर, मग दुसरं घर, आणि जो कोणी भेटेल त्याच्याजवळ सुनेच्या तक्रारी. माझी सून अशी, माझी सून तशी, माझं कोणी ऐकतच नाही. गावातल्या लोकांनाही माहीत होतं गंगा आजीच्या तोंडाला लागायचं नाही, म्हणून सगळे तिचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यायचे. असाच एक दिवस माझे आजोबा गावात आले होते. गंगा आजी नेहमीप्रमाणे काठी टेकत तिथे आली. आजोबा सहज म्हणाले, गंगा, आता वय झाले, कशाला एवढी फिरत असतेस? गंगा आजीने त्यावेळी काहीच उत्तर दिलं नाही, गप्पच राहिली. पण तिच्या मनात ते वाक्य मात्र घर करून बसलं होतं. संध्याकाळ झाली आणि गंगा आजी आमच्या घरी हजर. आल्याबरोबर तिच्या तोंडाचा पट्टा चालू. ती माझ्या वडिलांना म्हणाली, अरे माधवा, तुझा सासरा मला काय भाकरी घालून दमलाय का? मला म्हणतोय कशाला फिरतेस? सरिता, आज तू याला जेवायलाच वाढू नको, असं माझ्या आईला म्हणाली. मग रागाच्या भरात अजून बरंच काही बोलत राहिली. घरातले सगळे शांतपणे ऐकत होते, कारण गंगा आजीचा राग कमी करण्याचा एकच उपाय आम्हाला माहीत होता, चहाचा 1 कप. माझी आई सरिताने नेहमीप्रमाणे शांतपणे चहा केला. चहाचा कप गंगा आजीच्या हातात ठेवला. गंगा आजीने 2 घोट घेतले. थोड्या वेळाने तिचा आवाज कमी झाला, राग शांत झाला आणि मग काठी टेकत ती पुन्हा आपल्या घरी निघून गेली. जणू काही घडलंच नव्हतं. पण गंगा आजी अशी का झाली होती? ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर तिच्या भूतकाळात डोकावावं लागेल. गंगा आजी तरुणपणीच विधवा झाली होती. त्या काळात एकटी बाई म्हणजे आयुष्याची रोजची झुंज. पण तिने हार मानली नाही. एकटीने मुलांना मोठं केलं, शेती सांभाळली, शेती वाढवली आणि त्या काळात ती बैलगाडीही चालवायची. कष्ट करत करत तिचं आयुष्य पुढे सरकत राहिलं. पण या सगळ्या संघर्षाने तिच्या स्वभावात एक गोष्ट आली होती, तुसडेपणा. तिला कोणी उलट बोललेलं चालायचं नाही. समोरच्याने तिचं ऐकून घ्यायचं हे तिला अगदी स्वाभाविक वाटायचं. म्हणून घरात येतानाही तिची भाषा वेगळीच असायची. अगं ये फुकणे, ए झिपरे, आणि माझ्या आईला तर ती कायम म्हणायची, का गं फुकणे. सरळ प्रेमाने बोलणे जणू तिच्या स्वभावातच नव्हतं. पण कदाचित आयुष्यानेही तिच्याशी कधी फारसं सरळपणे वागलं नव्हतं. तिच्या तक्रारींचा एक ठरलेला श्रोता म्हणजे माझे वडील. माधव कामाला जाताना ज्या वाटेने जायचे त्या वाटेवरच गंगा आजीचं घर लागायचं. म्हणून तिला ते दिसले की ती थांबवायची. माधवा, सुनेने आज हे केलं, तू घरी येऊन 4 शब्द सांग तिला. तिची अपेक्षा एकच, मुलाने जाऊन बायकोला जाब विचारावा. पण वडिलांना आधीच तिचा स्वभाव आणि त्यांच्या घरातलं सगळं माहीत असायचं. त्यामुळे वडील फक्त शांतपणे ऐकून घेत. गंगा आजी दिसली की तिचं बोलणं सुरू होणार, म्हणून ते कधी कधी तिला चुकवून पुढे निघून जायचे. मग गंगा आजी मागून ओरडायची, तुला कुठं म्हातारीची काळजी हाय? आणि मग पुन्हा आमच्या घरी चहाचा कप. राग शांत झाला की आजी निघून जायची. माझ्या वडिलांना आईला आधीच सांगून ठेवलं होतं की ती काहीही बोलली तरी ऐकून घे, तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. तोंडाने वाईट आहे पण मनाने फार चांगली आहे. बिचारी परिस्थितीमुळे अशी झाली आहे आणि कदाचित म्हणूनच माझे वडील तिचं सगळं ऐकून घेत.
माझ्या वडिलांची आई ते लहान असतानाच वारली होती. त्या काळात गंगा आजीने त्यांना जमेल तशी मदत केली होती. म्हणूनच वडील नेहमी आईला म्हणत, "गंगा आजी तोंडाने काहीही बोलू दे, पण मनाने खूप चांगली आहे." एकदा मी पहिल्यांदाच भाकरी करायला शिकत होते. हातात पीठ, मनात थोडी भीती. पहिली भाकरी कशी होईल याची धाकधूक आणि नेमकं त्याच वेळी गंगा आजी आली. तिने भाकरीकडे पाहिलं. भाकरीच्या मध्यभागी छिद्र पडलं होतं. बस. मग सुरू झाला आजीचा कार्यक्रम. "अगे भवानी, अशा भाकऱ्या केल्या होत्या का कोणी? सासू कांदे बांधेल तुझ्या केसाला." तिचं बोलणं ऐकून मला खूप राग आला. एकतर मी पहिल्यांदा भाकरी करत होते आणि त्यात ही आजीची बोलणी. त्यावेळी मला तिच्यावर खूप राग आला होता. पण आज विचार केला की वाटतं तिला प्रेम व्यक्त करायला येत नव्हतं. कदाचित तिच्या मनातलं प्रेमही तिच्या त्या तापट शब्दांच्या मागे कुठेतरी लपून बसलं होतं. असंच एकदा पहाटे गंगा आजीचं सुनेबरोबर काहीतरी बिनसलं. रागाच्या भरात काठी टेकत ती आमच्या घरी आली. आम्ही सगळे घरात झोपलेलो. तिने घरात दार ठोठावलं की नाही आम्हाला काहीच कळलं नाही. माझा लहान भाऊ बाथरूमला जाण्यासाठी बाहेर आला आणि त्याला गंगा आजी दिसली. तोही घाबरून बाहेरच लपून बसला. गंगा आजीने बराच वेळ वाट पाहिली. कोणी दार उघडत नाही हे पाहून तिने बाहेरून घराला कडी लावली आणि काठी टेकत निघून गेली. नंतर भावाने हळूच कडी काढली. आम्ही सगळे उठल्यावर त्याने घडलेला प्रकार सांगितला. आम्ही सगळे एकमेकांकडे पाहून हसायला लागलो. अशी होती आमची गंगा आजी. राग आला की कोणत्या वेळी काय करेल याचा काही नेमच नव्हता. पण काळ बदलत गेला. गंगा आजीच्या सततच्या आरडाओरडीला तिची सून ही वैतागली होती. माझा लेक तिकडे काम करतोय आणि ही भवानी इथं बसून आयतं खाते. गंगा आजी कधीच सुनेचं तोंडावर कौतुक करायची नाही. पण एक दिवस तिच्या सुनेला पहिला मुलगा झाला आणि त्या दिवशी गंगा आजीला खूप आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. पण त्यानंतर पाठोपाठ 4 मुली झाल्या आणि गंगा आजीची चिडचिड आणखी वाढली. गावभर फिरत ती म्हणायची, "आता माझ्या लेकाच्या गळ्याला फास लागला गं. कशा कटायच्या या 4 कार्ट्या," असं म्हणत स्वतःलाच त्रास करून घ्यायची. पण गंमत अशी होती की सून आजारी पडली की हीच गंगा आजी कोणी काही सांगायची वाटसुद्धा पाहत नसे. स्वतःहून घरातली कामं करू लागायची. मुलांकडे लक्ष द्यायची. पण तोंडाचा पट्टा मात्र तसाच. म्हणूनच माणसं तिच्यापासून 4 हात लांब राहायची. कारण कधी काय बोलेल, कुणाला काय बोलेल याचा काही भरवसा नव्हता. एकदा तर मोठाच गैरसमज झाला. एके दिवशी गंगा आजी हातात काही फोटो आणि कागदपत्रे घेऊन आली. चेहऱ्यावर प्रचंड राग. ती ओरडत म्हणाली, "माझ्या सुनेने माझ्या सह्या घेतल्या आणि माझं सगळं शेत माझ्या नावावर करून घेतलं. आता सांग माधवा, माझ्या म्हातारीचं कसं होणार?" घरात सगळेच घाबरले. पण वडिलांनी मात्र घाई केली नाही. त्यांनी शांतपणे ती कागदपत्र हातात घेतली. एक एक कागद नीट पाहिला आणि मग गंगा आजीला समजावून सांगितलं की ती कागदपत्र तशी नव्हतीच. तिचं शेत कोणीही नावावर करून घेतलेलं नव्हतं. कागदपत्रांचा गैरसमज झाला होता. आणि हे समजल्यावर गंगा आजी थोडी शांत झाली आणि मग ज्या घरातून रागाच्या भरात निघून आली होती त्याच घरात परत गेली. सुना, नातवंड सगळे पुन्हा तिच्या भोवती बसले आणि तीही त्यांच्याबरोबर खायला बसली. कदाचित तिला भांडणापेक्षा त्या घराचीच जास्त गरज होती. पण ते तिला कधी मान्यच झालं नाही. शेवटची काही वर्ष गंगा आजी अगदी अंथरुणात पडेपर्यंत काठी टेकत गावात यायची. नातींचे लाड करायची. पण तिच्या प्रेमालाही तिची स्वतःची एक अट होती. पोरींच्या जातीला सगळं यायला हवं असा तिचा हट्ट असायचा. वय वाढत गेलं. पायांची ताकद कमी होत गेली. काठीचा आधारही पुरेनासा झाला. शेवटी चालणं जवळजवळ बंद झालं. घरात बसून तिचे हात हलू लागले. हळूहळू तिचं मानसिक संतुलनही ढळू लागलं. कोणी तिला भेटायला गेलं तर ती पूर्वीसारखी बोलत नसे. पूर्वीसारखा तो आवाज राहिला नव्हता. पूर्वीसारखी ती आरडाओरडही नव्हती. ज्या गंगा आजीचा आवाज एकेकाळी संपूर्ण गावाला ऐकू यायचा ती आता शांत झाली होती. आणि मग
एक दिवस गंगा आजीही या जगातून निघून गेली. आज इतकी वर्ष झाली तरीही गंगा आजी आठवते. तिची काठी आठवते. तुटलेल्या चपला आठवतात. लुगडं ढसाळपणे नेसलेली ती उंचीपुरी आकृती आठवते. आणि सगळ्यात जास्त आठवतो तो तिचा आवाज, अगे फुकणे. त्यावेळी तिच्या बोलण्याचा राग यायचा. कधी तिच्यावर हसायचो, कधी तिच्यापासून लपायचो. पण आज ती सगळी आठवण आली की मनात एकच विचार येतो, आपण तिच्या शब्दामागचं मन कधी समजून घेतलंच नाही. तिने आयुष्यभर खूप कष्ट केले. लहान वयात वैधव्य आलं. एकटीने मुलांना वाढवलं, शेती सांभाळली आणि आयुष्याशी झगडत झगडत तिचा स्वभाव कठोर झाला. काही माणसं आयुष्यभर आपल्याला त्रास देतात असं आपल्याला वाटत राहतं, पण त्यांच्या जाण्यानंतरच कळतं, अरे आपल्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग तर निघून गेला. गंगा आजी ही अशीच होती. तोंडाने तापट, वागण्यात तुसडी, पण मनाच्या एका कोपऱ्यात मायेचा मोठा झरा घेऊन फिरणारी. आज ती नाही, पण तिची काठी, तिचा आवाज, तिच्या तक्रारी, तिचं रागावणं आणि तिच्या मागे लपलेलं ते मायेचं मन आजही आठवणीत तसंच आहे. अशी होती आमची गंगा आजी आणि म्हणूनच तिच्या जाण्यानंतरही ती अजूनही स्मरणात आहे.